हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, आम्ही ना आता सगळ्या छान आवरून खाली आलेलो आहेत जाण्यासाठी. सगळ्याची तयारी झालेली आहे. एक दोघे जण राहिलेत ना, तर त्यांची वाट बघत बसलो होतो. तोपर्यंत म्हटलं चला आपण फोटो वगैरे काढू. फोटो काढले ना तर आम्ही जाण्यासाठी निघलो. आम्ही 5 वाजता जायचं ठरलं होतं, पण आम्हाला निघताना 6 वाजल्या. ही पहा, हिला ना मी तिथं सकाळी मी जाताना केकची ऑर्डर दिली होती. तिला मी केक घ्यायला लावलं, केक घेतला आणि नंतर पुढं आलोत. हे पहा, आता आम्ही ना इथं आलोत. आम्ही ना घरापासून जास्त लांब नाही गेलो, फक्त 4 ते 5 किलोमीटरच गेला. अगोदर आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, पण नंतर गाडीत बसले. आमचा अचानक प्लॅन ठरला तिकडं न जाता आपण इथं जाऊ. हे पहा, आम्ही इथं आलोत. सगळ्या बायका तिथं बसलेल्या आहेत. आम्ही केक नेला होता ना, कारण आम्हाला केक कट करायला टाईम होणार होता, म्हणून मी तिथं हॉटेलमध्ये नेला आणि त्यांच्याकडे फ्रीजमध्ये ठेवला. तिथून आल्याच्या नंतर आहे ना थोडे बाहेर फोटो वगैरे छान काढले. फोटो ते काढायला ना छान ही होतं, त्यामुळे ते फोटो वगैरे छान असे काढून घेतले. खूप वेळा आम्ही फोटो काढले, काही रील्स बनवले, काही पाहता तिथून आहे ना परत तिकडं ना मैत्रिणी वरती गेलो. भारी वाटत होतं ना, मस्त असता ओपन हॉल होता. त्यांनी एवढे छान छान तिथं गाणे लावले होते ना, वाटत होतं तिथंच बसून जेवण करावा. पण आम्ही त्यांना विचारलं आम्हाला वरती 2 टेबल द्या म्हणून, पण ते म्हणले नाही मॅडम, इथे ना पहिलेच जवळजवळ 30 ते 35 बायकांनी बुकिंग केलेली आहे. पूर्ण त्यांनी हॉलच मैत्रीनं बुकिंग केला होता. त्यांनी काय तिथं कोणाला एंट्री दिली नाही, कारण त्यांचा ग्रुप पण मोठा होता. छान आहे तिथं एकदम असं, आणि वॉटर पार्क असल्यामुळं पाठीमागून मी लाईटिंग वगैरे एवढं छान वाटत होतं ना. मग आम्ही तिथं थोडे फोटो काढले. थोडं नाराज झालो आम्हाला तिथं वरती टेबल नाही भेटला म्हणून. नंतर खाली आलो आणि इथे ना हे 3च मुलं नेली होती आम्ही सोबत. त्यांची मस्ती चालली होती तिथं, पाणी उडत होतं थोडं म्हणून. नंतर आम्ही ना मग आतमध्ये जेवायला गेल्यास नंतर आहे ना म्हणलं स्टार्टरला काहीतरी घेऊ. चालतंय म्हटलं. मग आम्ही काय विचार केला, सगळ्यांनी पापड घ्यायचं म्हणलं, दुसरं जर घेतलं तर जेवण जाणार नाही म्हणून स्टार्टरला आम्ही पापड घेतला. पापड आणि ते झाल्याच्या नंतर आहे ना त्यांनी परत टेबल आवरला ना, तर आम्ही इथं ना जेवण करायला बसलो होतो. मैत्रीण आम्ही ना बायकांचे जेवढे खास दिवस असतात ना ते खूप एन्जॉय करतो. महिला दिन, नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा, असे छोटे छोटे मधले जे असले ना, आम्ही त्यामध्ये ना खूप एन्जॉय करतो. आम्ही तो ना चान्स कसला सोडत नाहीत. हे पहा, आमचे ना जेवण वगैरे झाले आणि त्यांनी हॉटेलने काय केलं तर आज महिला दिन असल्यामुळे ना बायकांना, प्रत्येक मोगऱ्याचं झाड आहे ना त्यांनी गिफ्ट केलं होतं. त्याचे बी आम्ही छान असे तिथे बी त्याचे बी रील्स बनवल्या, फोटो वगैरे काढले. आणि तिथं बी गार्डन बी बाहेर होतं छान, एवढं छान होतं ना ओपन गार्डन. नंतर आम्ही बाहेर आल्याच्या नंतर आहे ना मग केक घेतला, केकचे फोटो काढले, तिथे बी थोड्या रील्स बनवल्या. प्रत्येकीने फोटो काढले केक हातामध्ये घेऊन. एकीने काढला सगळ्याच त्याच्या मग नंबर म्हणलं घ्या, ज्याला जसे फोटो काढा तसे छान छान फोटो काढा. काही एन्जॉय करायची तर करा. खूप वेळ झाला होता, खूप मस्ती केली आम्ही तिथं, मुलांनी पण आम्ही पण मस्त छान छान अशा रील्स पण बनवल्या. आमचं आता सर्व झालं होतं, केक वगैरे कट करून झाले होते. आणि मी एक गाडी नेली होती आणि मैत्रिणीची मिस्टर एक सोडायला आली होती. तिने पण फोन केला होता आमचं सगळं आवरलं आम्हाला घ्यायला या म्हणून. मग त्यांना घ्यायला येते तोपर्यंत आम्ही लास्टवाली एवढी रील्स बनवली. त्यांचा फोन आला, आम्ही बाहेर आलो म्हणून मग आम्ही सगळ्या बाहेर निघलोत. बाय मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.